नमस्कार मित्रांनो, WMPLचा आजचा पहिला सामना म्हणजे सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, तेजल हसबनीसची टीम विरुद्ध स्मृती मंधानाची टीम। आता या सामन्यामध्ये स्मृती मंधानाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करायचा डिसिजन घेतला। मॅचच्या पहिल्याच चेंडूवर ईश्वरी अवसरे बाद झाली आणि त्याच्यानंतर ईश्वरी सावकार आणि तेजल हसबनीस यांनी सूत्र आपल्या हाती घेतली। या दोघींनी मोठी खेळी केली। त्याच्यानंतर त्यांनी आपल्या टीमला एका चांगल्या स्कोरकडे त्याची वाटचाल करायला सुरुवात केली होती। दोघींनी 70च्या पुढे रन्स केल्या। दोघींची फटकेबाजी खूप छान होती। खास करून तेजलनी तिचा क्लास परत एकदा दाखवला। ईश्वरी सावकारनेही तिला चांगली साथ दिली, पण अनफॉर्च्युनेटली दोघींपैकी कोणीही सेंचुरीच्या जवळही जाऊ शकलो नाही। त्या दोघी बाद झाल्या आणि त्याच्यानंतर सोलापूर स्मॅशर्सच्या विकेट्स पडत गेल्या। रत्नागिरी जेट्सतर्फे अनुश्री स्वामींनी 3 विकेट्स काढल्या। सोलापूर स्मॅशर्सनी 20 ओव्हर्समध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 170 रन्स केल्या होत्या आणि हा एक चांगला स्कोर होता। अर्थात रत्नागिरीच्या टीमकडे स्मृती मंधाना होती। रत्नागिरीची टीम जेव्हा बॅटिंगला आली तेव्हा ओपनिंगला अनुश्री स्वामी आणि गौतमी नाईक आल्या आणि गौतमी नाईकनी पहिल्याच ओव्हरमध्ये हल्ला चढवला शरयू कुलकर्णीवर। शरयूच्या त्या ओव्हरमध्ये तिने तब्बल 26 रन्स वसूल केले, ज्याच्यामध्ये 3 षटकार होते। आता हा टेम्पो रत्नागिरीची टीम पुढे नेणार आणि विजयपथावर जाणार असं वाटत होतं, पण तसं काही घडलं नाही। त्यांच्या विकेट्स पडत गेल्या आणि मग मैदानावर आली स्मृती मंधाना। स्मृतीने तिच्या पद्धतीने तो किल्ला लढवायला सुरुवात केली आणि बघता बघता तिने तिची हाफ सेंचुरी पण पूर्ण केली। पण त्यानंतर मात्र ती स्टंप आउट झाली आणि त्याच्यानंतर रत्नागिरीची टीम पुढे फारसं काही करू शकले नाही म्हणायला ज्ञानदा निकमनी थोडेफार प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले। सोलापूर स्मॅशर्सनी ही मॅच 19 रन्सनी जिंकली। त्यांच्याकडून लक्ष्मीदेवी यादव तिने 3 विकेट्स घेतल्या। तिची कामगिरी चांगली होत चालली आहे या टुर्नामेंटमध्ये। सोलापूर स्मॅशर्ससाठी हा विजय खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि पॉईंट्स टेबलवर त्यांनी चांगले पॉईंट्स कमावलेही आहेत। या सामन्याचे, या मॅचेसचे, या टुर्नामेंटचे पूर्ण अपडेट्स तुम्हाला लाईव्हकास्ट चॅनलवर घेऊन येतच आहोत। त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका। ईश्वरी, कॉंग्रॅच्युलेशन्स विक्टरीसाठी, प्लेअर ऑफ द मॅचसाठी। थँक्यू। आजची इनिंग खूप स्पेशल होती। येस। कारण पहिल्याच बॉलवर दुसऱ्या ईश्वरीची विकेट गेली होती। त्याच्यानंतर तू आणि तेजलनी इनिंग बिल्ड केली, एक मोठी पार्टनरशिप केली दोघींनी, आणि तेही स्मृतीच्या टीमच्या अगेन्स्ट, रत्नागिरी जेट्सच्या अगेन्स्ट। तर काय प्लॅन काय केलं होतं? ॲक्च्युली इनिंग्स खूप स्पेशल होती, कारण की स्मृती दीदीची टीम अगेन्स्ट माझी इनिंग आलेली, तर माझ्यासाठी मी खूप हॅपी फील करते आणि नॉट आऊट होती। तर इनिंग्सबद्दल बोलायचं झालं तर समोरच्या एंडनी ईश्वरी अवसरेची विकेट खूप लवकर पडली, तर मला हेच होतं की मी लास्टपर्यंत घेऊन जाईल मॅचला आणि मी जेवढं होत असेल माझ्याकडनं तेवढं मी जास्त टोटल स्कोअरबोर्डवर लावायचा प्रयत्न करेल। आणि तुम्ही जसं विचारलं, तेजल दीदीसोबत माझी पार्टनरशिप खूप चांगली झाली। ती मला खूप म्हणजे गाईड करत होती की कसं खेळायचं, काय नाही, इन बिटवीन जसं सिंगल्स डबल्स रोटेट करायला हवं। तर तिचा इंडियाचा एक्सपिरियन्स पण ती शेअर करत होती। तिच्यासोबत खेळून पण खूप स्पेशल वाटत होतं। सो नाईस। पण आता याच्यानंतर पुढच्या मॅचेसकडे कसं बघताय मग तुम्ही? पुढच्या मॅचेसकडे आमचं टीमचं तेच आहे की आम्ही सगळ्या मॅचेस वन म्हणजे मॅच बाय मॅच चाललो आहे आम्ही, की असं नाही की फायनल खेळायचं असं नाही। जी मॅच पुढची येईल त्याचं प्रिपरेशन करतो, मीटिंग्स होतात, त्याच्यात डिसाईड होतं काय करायला पाहिजे, स्ट्रॅटेजीज सगळे सांगितले जातात कोचेसकडनं आणि आम्ही प्रयत्न करतो की ते आम्ही इम्प्लिमेंट करू।